हेलो गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर चलो फिर मस्त श्रावणातला पाऊस आणि आता आम्ही पार्टी करायला चाललो आहे लंचला, कारण इकडे बर्थडे बॉय बसलाय. त्याचा बर्थडे आज. तर आम्ही आता चाललो आहे लंचला. मस्त सगळे रेडी होऊन फॅमिलीज येत आहेत. तर आता आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला दाखवतेच. पाऊस खूप वाढला आहे आत्ता, दहीहंडीनंतर पण खूप जास्त पाऊस आहे. तर आता जातो आणि दाखवते तुम्हाला. आम्ही प्लॅन करत होतो दुसरीकडे जायचं, पण पावसामुळे सगळंच फिसकटलं आहे. तर आता आम्ही जातो आणि दाखवतो. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इकडे नेहमीच ट्रॅफिक होतं, नेहमीच इकडे ट्रॅफिक होतं. आपला फेमस गजाननचा रोड आहे. पाऊस असू दे तर काहीही असू दे, इथे गर्दी असतंच खायला. पण आज जरा अति पाऊस लागलाय. पण आज तसं तर वीकेंड आहे, त्याच्यामुळे थोडी गर्दी त्या मानाने कमी आहे. पण संध्याकाळी वाढणार गर्दी परत. लोक शॉपिंगला जाम निघतात. आत्ता सध्या सेल चालू आहेत ना, तर लोक मस्तपैकी शॉपिंग करतात सेलमधले आणि नंतर इव्हेंटला यूज करतात कपडे. गणपती येतात, मस्त छान असं क्लायमेट होतं. इकडे काही गणपतीचे कारखाने पण आहेत. आलो तर राममूर्ती रोडला आणि इथे जास्त करून इथे सगळे कार्यक्रम इव्हेंट्स वगैरे होतात. दिवाळी, गुढीपाडव्याचे माझे ब्लॉग्स बघितले असतील तर ते सगळे इकडेच होतात. आणि इथे आहे रेस्टॉरंट. आम्ही आत्ता ठाण्याच्या राममूर्ती रोडला आहे आणि इथे सूरज रेस्टॉरंट आहे. ॲक्च्युली बोर्ड नाही आहे, कारण हे खूप जुनं आहे आणि पावसामुळे तो बोर्ड लपला आहे. तर हे आहे ते रेस्टॉरंट. हा बाहेरचा सिटिंग एरिया आहे आणि ॲम्बियन्स खूप खूप मस्त आहे इकडचा. इकडे एक फॅमिली बसली आहे आणि मोस्टली तरी तुम्ही येत असाल तर इकडे हे करून या, कॉन्टॅक्ट करून या, कारण कधी कधी रिझर्वड असतं. जसं की मला पण रिझर्वड सांगितलेलं, पण एक सेक्शन ओपन होता. इकडे आम्ही ए सीमध्ये बसलो आणि त्या साईडला तर पूर्ण पॅक्ड आहे. आम्ही आलेलो तेव्हा यायच्या आधी कॉल केलेला ना, तर ते म्हणालेले की रिझर्वड आहे, तर तुम्ही किती लोक आहात त्यानुसार मला सिटिंग मिळेल. इकडे आहेत, लोक बसली आहेत आणि बाहेर पण सिटिंग आहे. कॅपॅसिटी तशी खूप चांगली आहे आणि वेज खायला लोकांनी आता गर्दी केली श्रावणामध्ये. हे मागवलं ना आपण, व्हेज हंगामा दाल. व्हेज स्टार्टरमध्ये मशरूम, हात ठेवला पनीर टिक्का ना, सूप. हां, मंचाव सूप आलं आहे व्हेज. आता आम्ही श्रावण चालू त्याच्यामुळे नॉनव्हेज अवॉइड करतो, त्याच्यामुळे आम्ही व्हेज रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि मंचाव सूप मागवलं आहे. आणि विदिन 15 मिनिट्स त्यांची सर्विस होती. स्टार्टर तरी आलं आहे लवकर लवकर, तर सर्विस तर मला फास्ट वाटतं आहे. खूप गरम आहे, खूप गरम आहे. बाहेर मस्त पाऊस आणि गरमागरम मंचाव सूप. मजा येईल आता प्यायला. आणि इकडचे फूड रिव्ह्यू खरंच खूप चांगले आहेत. आम्ही गुगलवर सगळं अभ्यास करून आलो, तर बघूया आता हे कसं आहे. खूप गरम आहे, पण तोंड भाजलं भिजलं तर घशाला जरा बरं वाटलं. मस्त एकदम टेस्ट. हा मशरूम पनीर टिक्का स्टार्टर डिश आहे. आता सर्व करतील तर. आणि इकडे पुदिन्याची पण चटणी दिली आहे मस्त. पनीर किती फ्रेश आहे, एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे, लगेच तुटली. काय आहे प्रॉपर, खूप मस्त आंबट टेस्ट आहे, स्पायसी टेस्ट आहे. आणि हे मशरूम आहे, बटन मशरूम्स. ॲक्च्युली ह्याच्या चटणीला खूप टेस्ट आहे, त्याच्यामुळे मस्त आहे. मसाला आहे ना, मसाल्यामध्ये जादू आहे, खूप भारी टेस्ट आहे. आपली सर्विस डेंजर फास्ट आहे, पण लगेच येतं ना, खूप फास्ट सर्विस. हा आला आहे व्हेज हंगामा. मस्त दिसते, लार्ज क्वांटिटीमध्ये आहे. क्वांटिटी पण खूप जास्त होती त्या हंडीची आणि सगळ्या भाज्या मिक्स होतात. ह्यात सगळ्या भाज्या मिक्स आहे आणि फाईनली चॉप नाही, मीडियम चॉप आहे. मस्त दिसतं.
रोटी पण मिळते ना. हां, ही गव्हाची रोटी आहे. त्यात सगळं बेबी कॉर्न, मशरूम्स, वाटाणे, पनीर सगळं मिक्स आहे. मस्त आहे. मला माहीत नाही रेस्टॉरंटचे कांदे एवढे क्रंची कसे काय असतात. तुम्हाला जर ह्याचं काही सिक्रेट रेसिपी माहिती असेल मला कॉमेंटमध्ये सांगा. हैदराबादी बिर्याणी इकडेही हैदराबादी बिर्याणी आणि बर्न गार्लिक राईस आहे जो मी फर्स्ट टाइम खाणार आहे. आणि ते काय आहे? कारी रायता आहे, पापड आहे. ग्रेव्ही आहे बिर्याणीची. सिझलिंग ब्राउनी आली आहे खूप दिवसांनी. इव्हेंट्स आम्ही केक नाही कापला ना, मग आम्ही काहीतरी गोड मागवलं. केक कुठे कापलाय? केक नाही कापलाय. हॅपी बर्थडे करतायत. लुक्स रिअली नाइस. बर्थडे बॉय, बर्थडे बॉय, बर्थडे बॉय. काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला जर ठाण्यात असं मस्त व्हेज रेस्टॉरंट शोधतायत आणि पाहिजे असेल तर हे बेस्ट आहे. सूरज रेस्टॉरंट आहे, रामरती रोडला आहे. तुम्ही कोणाला विचारलं तर तेही सांगतील. कसं आता फूड कसं आहे? बड्डे बॉयला आवडलं का? मस्त एकदम. टेस्ट एकदम भारी होती. व्हेजमध्ये मला तर वाटतं ठाण्यातलं हे सर्वात चांगलंच असेल. कारण आम्ही ट्राय केलं आहे मोस्टली तर ठाण्यामधले सर्व हॉटेल्स झाले फिरून, पण व्हेजमध्ये तसं श्रावण चालू नाही तर आम्ही व्हेज जास्त करून खात नाही बाहेर. नॉनव्हेजच खातो, पण व्हेज खूप भारी होते सगळं. त्याला अप्रूव्ड. मलाही खूप आवडलं. टेस्ट खूप भारी होती. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. मी ॲड्रेस ऑलरेडी मेन्शन केला आहे. अफोर्डेबल आहे, बजेट फ्रेंडली आहे, त्याचं काही टेन्शन नाही. खूप मस्त आहे टेस्ट पण आणि सर्विस पण खूप फास्ट आहे. हॅलो गाईज. तर आम्ही आता बर्थडेला ज्या रोडवर नाही गेलो तर त्याच रोडवर आहोत. आत्ता आम्ही आहोत नौपाडा एरियामध्ये गजाननच्या स्ट्रीटवर आहोत. आणि बर्थडेचा व्लॉग आम्ही त्या दिवशी संपवला कारण आम्हाला बाहेरच पडता आला नाही. लंचनंतर आम्ही सरळ घरी गेलो आणि त्या पाऊस इतका जोरात लागलेला. त्यानंतर आत्ता इतक्या दिवसांनी थांबला आहे, 3 दिवसांनी ऑलमोस्ट. तर आत्ता मी बाहेर पडलो आहे आणि थोडा वेळ का होईना पाऊस थांबलेला आहे. तर इकडे लागलं गजानन. तर आता पडलो आहे बाहेर आणि पूर्ण ठाण्याला ऑलमोस्ट आत्ता पण रेड अलर्ट आहे. तरी पण आम्ही आता निघालो आहे कारण आहे तसं क्लायमेट तरी चांगलं आहे. क्लिअर स्काय आहे. हलका हलका वाटतो आहे पाऊस पण ठीक आहे. भिजण्या एवढा नाही आहे बट खूप झाला आहे पाऊस. आणि ठाणे, पालघर, मुंबई सगळीकडे रेड अलर्ट दिला आहे. तर आता आपण जाऊया पुढे पुढे काय काय सिच्युएशन आहे बघूया. आता तर इवन गणपतीचे दिवस आहेत तर लोक जेवढी दिसायला पाहिजे बाहेर तेवढी. ही कुठली कार आहे? डॅम. लोक एवढी दिसायला पाहिजे तेवढी नाही दिसत आहेत बिकॉज ऑफ पाऊस ओनली. तर आता आलो आहे राममारुती रोडला. राममारुती रोडला पण कुठल्याही सणाच्या दिवशी, सणाच्या आधी खूप खूप रश असते. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी पण. आता सगळंच ऑलमोस्ट सोनं सोनं दिसतं आहे. इवन मला तर शॉपमध्ये पण जास्त लोक दिसत नाही आहे, कस्टमर्स वगैरे. इवन काही शॉप्सला सुट्ट्या वगैरे दिलेल्या बिकॉज ऑफ पाऊस. तर आता कुठे आहे? तलापाळीच्या रोडला चाललो आहे. आज मला रिपोर्टर झाल्यासारखं वाटतं आहे. तर आता तलावपाळीला पोचलो आपण. तलावपाळीला पण पब्लिक आहे का नाही बघूया. इथे नाहीतरी खूप गर्दी असते. अरे बापरे, सिरियसली तलाव अख्खा भरलाय. हो डॅम. खूप जास्त पाऊस झालाय. मला तर वाटतं खूपच जास्त झालंय हे. तर पातळी खूप वर आली आहे पाण्याची. एवढं तर मी कधी बघितलं नाही आहे ठाण्यात. काय साब, तलाव भरलाय का मस्करी.
पूर्ण वरती आले ते मंदिर जे आहे ते पूर्ण ऑलमोस्ट अर्ध्याच्या वर तरी गेलं आहे, पाण्यात दिसतंय. इतकं सारं भरलं आहे आणि इथे आजूबाजूला लोक बसतात वगैरे. आज थोडी कमी आहे. इकडे सगळे लाईनमध्ये शॉप लागतात. मस्त इकडे बसायचं समोर तलावाच्या आणि इकडे खूप सारे फूडचे शॉप्स आहेत. तर खाणं घेऊन बसतात. इकडे आहे बोटिंगसाठी, पण आत्ता सध्या बोटिंग बंद आहे कारण खूप अतिवृष्टी झाली आहे. तर आणि पब्लिक तर खूपच कमी आहे. जसे रोजचे येणार जाणारे काम करणारे लोक वगैरे आहेत, हे ऑटो वगैरे आहेत, ते सिग्नलला पोचले. आणि ह्या साईडने बघू आपण. हां, इथून प्रॉपर दिसेल तुम्हाला. गेट मी दाखवते. अरे बाप, हे काय किती जवळ आलंय पाणी. सी, हे बघा माझा पाय इकडे. खूप जवळ, खूप वर आलंय पाणी. आणि मस्त क्लाउडी क्लायमेट आहे. नशीब पाऊस नाही आहे. व्हिडिओ बनवायचा होता म्हणून पाऊस नाही आला. बट लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकर. ह्याच्यासाठीच मी एवढी मेहनत घेते, व्हिडिओ बनवून दाखवते, पूर्ण ठाणा फिरते तुमच्यासाठी. पाऊस असताना, रेड अलर्ट असताना. इकडे लोकांनी फूड स्टॉल्स लावायला चालू केलेत हळूहळू. शपथ, हे बघ ना किती जवळ दिसतंय पाणी. असं वाटतंय डायरेक्ट बाहेरच येईल की काय. 3 दिवस पण खूप लोकांचं नुकसान झालं आहे. ॲज इन हे घोडागाडी वगैरे कसं मॅनेज केलं असेल माहीत नाही. 3 days तर त्यांचं मला वाटत नाही कोणी इथे विजिट केलं असेल आणि काय झालं असेल माहीत नाही. हे फेमस चिंतामणी ज्वेलर्स कडचं त्या साईडला आहे मी. ओ माय गॉड, हे मी किती वर्षांनी मी वर्ष खाल्लंच नाही. किती वर्ष चायनीज. आणि इथे सगळे स्टॉल्स लागतात. ठाण्यातलं फेमस अड्डा आहे. इकडे सगळे चाटचे, चायनीज सगळेचे स्टॉल्स लागतात. आता हळूहळू संध्याकाळ होतं तसं ओपन होतील. हे रात्री 11-12 वाजेपर्यंत असतात ऑलमोस्ट. हे पाऊस यायला लागला. पावसाला तर चालू झाला पाऊस. आणि हे गडकरी रंगायतन, राम गणेश गडकरी रंगायतन नवीन झालं आहे. सगळं इंटिरियर आणि एव्हरीथिंग. तर मी याचे रील्स वगैरे बघितले. खूप मस्त केलं आहे. आता तुम्ही जर ठाण्यात राहणारे असाल तर तुम्ही काय एक्सपिरियन्स केलं आहे ह्या पावसाच्या दिवसांमध्ये मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मुंबई किंवा अजून कुठले व्ह्यूअर्स असतील तर त्या लोकांनी पण कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि राममारुती रोड इकडे सगळं शॉपिंग स्ट्रीटच आहे. वेडिंग्ज आणि सगळं मिळतं. आणि इकडे हा राजमाता वडापाव फेमस. आता वास येईल बघ. आला भजीचा वास आला. इकडे हे सगळं आहे शॉपिंग स्ट्रीट. आणि कपडे वपडे जे पण घ्यायचं असेल, इयरिंग, ज्वेलरी, जे पण स्टेशनरी ते. इकडे स्टेशनला जायचा रोड आहे हा. तर हा म्हणजे रोजचा यायचा जायचा रोड आहे लोकांचा, आमचा सगळ्यांचा. तर हे आता सगळं गणपतीचं वगैरे सामान घेऊन बसतात लोक. आणि ही पूर्णच लेन आहे. तिथे म्हणजे सगळंच आहे. स्ट्रीट शॉपिंग आहे, शॉप्स आहेत. तर इथे मस्त मस्त स्ट्रीट शॉपिंगसाठी पॅन्ट्स वगैरे असतात. इथे ज्वेलरी मिळतात. आलं अजून एक वडापावचं सेंटर आलं. इथे पण आला. आपण वास घेऊया. आला दुर्गा वडापाव. हां, हा पण एक फेमस आहे. आणि ही पूर्ण नौपाड्याची लेन शॉपिंगचीच आहे. सकाळ संध्याकाळ लोक इथे शॉपिंगसाठीच येतात. हां, इकडे सगळे शॉप्स चालूच असतात फेस्टिवल जेव्हा येतात तेव्हा. संडे मोस्टली नौपाडा बंद असतं. पण संडे नाही, मंडेला असतं. मंडे मोस्टली बंद असतं नौपाडा. पण आता सणवार असेल तर मग सगळं चालू ठेवतात ते लोक. इकडे पण काही शॉप्स आहेत. आणि इकडचे शॉप सगळे बंद झालेत. दिसतं तर आहे. पॉसिबिलिटी आहे पाऊस यायची. चल, आता वाटतंय मला पाऊस खूप भरलेला आहे. येणार आहे आता मस्त.
आणि मी भिजायची शक्यता आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग एंड करते. आणि बाय द वे तुम्हाला हा एरिया माहिती आहे का मला कॉमेंटमध्ये सांगा. आता मी ठाण्यातल्या कुठल्या एरियामध्ये आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. ओके बाय.